आज सोमवारसाठी मी खिचडी करणार आहे। तर खिचडीसाठी इथे तेलामध्ये हिरवी मिरची कट करून परतून घेतलेली आहे आणि ते पाहू शकता मी तेला घातले होते तर मस्त भिजलेले आहेत। आणि इथे शेंगदाणे भाजून त्याचा कूट बनवून घेतलेला आहे, म्हणजे शेंगदाणे बारीक करून घेतलेले आहे मिक्सरमध्ये। परतून झाल्याच्या नंतर याच्यात साबुदाणे टाकून घ्यायचे आहे आणि साबुदाणे टाकल्याच्या नंतर लगेचच शेंगदाण्याचा कूट टाकून घ्यायचा आहे। कारण शेंगदाण्याचा कूट टाकल्याच्या नंतर खिचडी लागत नाही खाली आणि चिकट होत नाही परतण्यासाठी। आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। आणि खिचडीसाठी साबुदाणे कधीही 1-2 ते 3 तास भिजायला ठेवायचे आहे। नाहीतर आपण सकाळचा उपवास असेल तर रात्रीच भिजत जर घातले तर अगदी सुटसुटीत मोकळी अशी खिचडी होते आणि साबुदाणे खूप छान दिसतात आणि मऊ खिचडी होते मस्त। तर आता यामध्ये आपल्याला चवीपुरते मीठ टाकून घ्यायचं आहे। तुमच्या अंदाजाने खिचडीला मीठ टाका। आता हे परत मिक्स करून घ्यायचं आहे आणि फुल गॅसवरच खिचडी गरम करायची आहे, म्हणजे मऊ होती। आता ही 5 ते 10 मिनटं चांगली मी परतून घेणार आहे। आणि ही खिचडी मी उपवासासाठी बनवते, त्यामुळे मी उपवासासाठी खिचडी केल्यामुळे त्याच्यात जिरं कोथिंबीर नाही टाकून घेत। तुम्हाला जर उपवासासाठी नसेल बनवायची तर याच्यात जिरे टाकू शकता, कोथिंबीर टाकू शकता, कढीपत्ता टाकू शकता। पण फक्त उपवासासाठी करायचे असेल तर फक्त हिरवी मिरची, मीठ आणि शेंगदाण्याचा कूट वापरला तर खूप छान होते उपवासासाठी खिचडी। बटाटा पण वापरला नाही तर तुम्ही उकळून याच्यात बटाटा पण टाकू शकता। बटाटा खिचडी पण खूप छान होते। मी अगदी साधी आणि सोपी झट आणि झटकीपट होणारी रेसिपी तुम्हाला दाखवलेली आहे आणि माझ्यासारखी खिचडी करून पहा, खूप छान होते। आणि माझी रेसिपी आवडली तर एक लाईक नक्की करत जावा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा की खिचडी कशी झाली ते, आणि सर्वांनी खायला या। आता ही साबुदाणा खिचडी खाण्यासाठी तयार आहे। पाहू शकता खूप छान आणि मोकळी सुटसुटीत अशी खिचडी झालेली आहे आणि एकदम मऊ लुसलुशीत झालेली आहे खायला। आणि सर्वांना शुभ सोमवार। आता यामध्ये मस्त लिंबू पिळून खिचडी खायची आहे। आणि अशा झणझणीत आणि चमचमीत रेसिपी बरोबर पुन्हा भेटू। तोपर्यंत मस्त राहा, खुश राहा आणि माझ्यासारखी रेसिपी करून पहा। धन्यवाद।